महिला, तरुणी आणि बालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने दामिनी पथकासाठी विशेष पिंक वाहन सेवेत दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेसाठी तातडीने प्रतिसाद देणे आणि संवेदनशील भागामध्ये नियमित गस्त घालणे अधिक प्रभावी होणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पिंक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची छेडछाड, अत्याचार किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक मदत आणि कायदेशीर कारवाई करणार आहे. या वाहनाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके, प्रमुख बाजारपेठा तसेच निर्जन व संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येणार आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेला बळ मिळण्याबरोबरच समाजकंटकांवरही प्रभावी प्रतिबंध निर्माण होण्यास मदत होईल. पिंक वाहनाला आकर्षक गुलाबी जांभळा रंग देण्यात आला असून त्यावर दामिनी मोबाईल असा विशेष लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हे वाहन सहज ओळखता येणार असून त्याची ठळक उपस्थिती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. या वाहनात प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यामुळे पीडित महिला किंवा मुलींना कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता आपली तक्रार मांडता येईल. संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांना आवश्यक ती मदत व संरक्षण देण्यावर दामिनी पथकाचा भर राहणार आहे. पूर्ण राज्यात वेगवेगळे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्या पथक शाळाला आणि कॉलेजेसला भेट देतात आणि मुलांचं मार्गदर्शन किंवा कोणी पोरे वगैरे जर त्यांना त्रास देत आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळा पथक तयार केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पथक सुरू होता. आता फक्त त्याला नवीन वाहन आणि एक नवीन लुक दिलेला आहे की ते लोकांच्या लक्षात येईल. आणि आपण स्टाफ पण वाढवून दिला आहे हा पथकला. तर हा पथक पूर्ण जिल्ह्याचे वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये फिरणार आहे. आपण दामिनी पथकला स्वतंत्र नंबर सुद्धा दिलेला आहे. तर कोणी शाळा किंवा कॉलेज किंवा इतर महिलाला कुठलेही असा कंप्लेंट करायचे आहे किंवा कोणी कुठलेही त्रास आहे तर ते हा नंबरवर फोन करू शकतात आणि दामिनी पथक त्यांची मदतसाठी उपस्थित राहील.